नमस्कार. TH नेटवर्कच्या नवीन रिॲक्शन व्हिडिओमध्ये मी त्रिविक्रम हिरलेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण मराठी चित्रपट सखे ग साजणी याचा ट्रेलर रिॲक्शन करणार आहोत. चला तर मग ट्रेलरला सुरुवात करूया. सो गेम असा आहे की या सोलो ट्रिपवर येण्याचं खरं खरं कारण आपण तिघांनी सांगायचं. आय एम सेट. मी जरा हॉट मुलींच्या शोधात या ट्रिपवर आलो होतो. मग मला तुम्ही दोघी दिसलात आणि मी ठरवलं या दोघींना सिंगल सोडायचं नाही. आय मंजू, माय लाईफ इज अन ओपन बुक आणि त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी या ट्रिपला आले. मी नमिता. माझ्या आईबाबांनी माझं लग्न ठरवलं. मला करायचं नव्हतं. मी पळून आले. आली 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 स्वर्गातून अप्सरा, सुंदर परी जणू सुंदरतेचा झरा. हा तू अलवार साजनी सुंदर मृगनयनी, तुझा रूप साजरा. हा असा व्ह्यू असेल तर मग अजून काय पाहिजे आयुष्यात. तुझ्यासारखी मैत्रीण आणि या प्रवासात इथे जगलेले क्षण. सखे ग साजणी मनमोहिनी, तू वेड जीवा लावी. सखे ग साजणी मनमोहिनी, तू वेड जीवा लावी. जा बोलव त्याला, कोणाला? सेडला? बोटवाल्याला. आज बोट तेरी बहन चलाएगी. कॅन यू प्लीज हेल्प मी? मला माझ्या बीच रिसॉर्टला जायचंय. मला तुम्ही जाता जाता ड्रॉप करू शकता? नको. चालेल की नको? नको नको कशाला, चालेल. चला. गेल्या 24 तासाहून जास्त वेळापासून तो आपल्या सोबत आहे. हा मला वाटतं आपला ट्रॅव्हल पार्टनर आहे ना, आपल्याशिवाय राहू शकत नाही. ट्रॅव्हल पार्टनर नाही, सेक्सी ट्रॅव्हल पार्टनर. काय करतेस तू? गेल्या 2 तासापासून शोधतोय तुला. ए प्लीज यार नमा, प्लीज. आम्हाला काळजी आहे तुझी, म्हणूनच आम्ही मला तुलाही माझी काळजी. एकदा बोल ना अंजू, तू मला खूप आवडतेस. आय रिअली लव्ह यू अंजू. प्लीज बोल. I love you, Sid. I love you, Sid. I love you, Sid. बसंती वाऱ्यात तोऱ्यात येना, सखे ग साजणी येना. सुखाची उधळीत बरसात येना, सखे ग साजणी येना. खूप छान होतं ट्रेलर. ट्रेलर बघून खूप मजा आली. फ्रेश होतं, एकदम फील गुड फिल्म आहे. थोडासा ड्रामा पण आहे, थोडे इमोशनल आहे, थोडं कॉमेडी आहे. असं सगळ्याचं मिश्रण करून एक खूप छान कथा गुंफली आहे. गोष्ट ही कळत नाहीये एक्झॅक्टली काय आहे. कसं आहे, 3 सोलो ट्रॅव्हल्सची ही गोष्ट आहे, जे फुकेतमध्ये येऊन एकमेकांना भेटतात. नमिता, सीड आणि अंजू असे 3 जण आहेत. तर या ती 3 जण एकत्र भेटतात आणि मग पुढे काय काय त्यांच्यासोबत गोष्टी घडतात हे आपल्याला कळतं. एक लव्ह ट्रँगल सारखं एक काहीतरी दिसतंय, पण ते अजून उलगडलेलं नाहीये गोष्टीमध्ये कम्प्लिटली, आणि तेच महत्वाचं आहे. ते जर ट्रेलरमध्ये उलगडलं तर गोष्ट बघायला मजा नाही येणार थिएटरमध्ये. सो ते खूप छान वाटलं. यातल्या कॅरेक्टर्स विषयी जर बोलायचं झालं तर सीड हा जरा त्या जिवंत वाघाला हात लावतो. तर त्याला अधिक मला वाटतं कळत नाही की तो खरा आहे की खोटा आहे, पण तो हात लावतो. तर त्याच्यातून कळतं की तो फिअरलेस आहे, मदमस्त आहे. ही जी आहे अंजू जी आहे, तिचं पण कॅरेक्टर तसंच आपल्याला एकंदर दिसतंय की बेफिकीर आहे. नमिता जी आहे ती पण आपल्याला आता घरातून तर ती पळून आलेली आहे. सो लग्न घरातून पळून आलेली आहे आणि एकंदर तिचं पण छान वाटते कॅरेक्टर्स. म्हणजे असे रिलेटेबल कॅरेक्टर्स वाटत आहेत खूप, आणि ते व्यवस्थित प्रकारे लिहिल्या गेलेले आहेत. एकंदर त्यांच्या ऍक्टिंग परफॉर्मन्स वरून आपल्याला तसं दिसून येतं. लोकेशन फुकेत मधलं आहे. चांगले सुंदर स्वच्छ बीच आहे, सुंदर निळं पाणी आहे, छान लोकेशन आहे. आणि गोष्ट जशी जशी ज्या ज्या ठिकाणी घडत जाईल तिथे अजून एक्सप्लोर होत जाईल आणि आपल्याला अजून चांगले लोकेशन्स बघायला मिळणार आहेत, असं एकंदर ट्रेलर बघून मला दिसतंय. कसं असतं की जिथे जिथे आपले सीन्स असतात, सो असं असतं की सीन
ची जी मागची फ्रेम असते, कुठल्याही सीनची जी फ्रेम असते ती सुंदर दिसायला हवी. पण तिथे सिनेमॅटोग्राफरचं खूप कौशल्य लागतं आणि ते इथे दिसून येतं आपल्याला की प्रत्येक फ्रेम ही खूप सुंदर दिसलेली आहे. सो चित्रपट थिएटरमध्ये बघायला नक्कीच मजा येणार आहे. म्युझिकचं मी विशेष बोलेन की पहिल्यांदा सखे ग साजणीचा रॅप असा आपल्याला एक ऐकू येतो आणि हळूहळू म्युझिकची जी ट्रीटमेंट दिलेली आहे ती खूपच सुंदररित्या त्यांनी पुढे पुढे नेलंय म्युझिकला ट्रेलरमध्ये. आणि एका ठिकाणी ना ट्रेलर असं क्लायमॅक्स, ट्रेलरचा जो क्लायमॅक्स आहे तिथे ना असं सगळं शांत होतं आणि पियानो वाजायला लागतो आणि ओरिजिनल जे सखे ग साजणी गाणं आहे ते एंडला सुरू होतं. तर तो जो काही तो एक काळ आहे त्या ट्रेलर मधला तो खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग वाटतो. म्हणजे असं उत्सुकता वाटते, अरे बापरे आता काय होईल, आता काय होईल, खेळवून ठेवतो तुम्हाला तो पार्ट. तर ते खूप मला आवडलं म्युझिक बद्दल. या चित्रपटातली गाणी सुपरहिट होणार आहे हे नक्की आहे. तर एकंदर ट्रेलर खूपच सुंदर वाटला मला. फ्रेश गोष्ट आहे. लोकेशन्स खूप छान आहेत, गाणी छान आहेत चित्रपटातली, अभिनय सगळ्यांनी जबरदस्त केलेला आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन श्री अभिषेक जावकर यांनी केलेलं आहे. माझ्याकडून त्यांना चित्रपटासाठी भरपूर शुभेच्छा. तुम्हाला ही ट्रेलर रिॲक्शन कशी वाटली हे प्लीज कमेंटमध्ये सांगा. माझं काही चुकलं असल्यास तेही सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज TH नेटवर्कला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला सगळ्यांना नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.